त्यामुळे हा कार्यक्रम आपण आयोजित केला। काही जणांनी तर सरकारी साहेब मला सांगितलं की वर्गणी 700 का 1000 रुपये घ्या, पण जे लोक भेटणार आहेत त्यांचं प्रेम किंवा त्यांच्या विषयी भेटल्यानंतर आपुलकी हे नातं 40 वर्ष आपण बँकेत जपलेलं आहे आणि ते नातं मैत्री कशी असती की तिथला आनंद पैशात मोजता येत नाही। आणि आज साहेब मी जास्त काय बोलणार नाही, पण आज एक शेख साहेब असतील, आम्ही नियोजन कमिटीला बसलो त्यावेळेस सर्वसाधारण 150 ते 250 लोक येतील ह्या दृष्टीने आमचं नियोजन होतं। पण काल जर बघितलं साहेब तर 350 लोकांची यादी आमच्याकडे जिल्ह्यातून आज अखेर लोक उपस्थित राहिलेले आहेत आणि मी या सर्वांचं सरकारी साहेबांनी वेळात वेळ काढला, त्याचबरोबर लेंबे साहेब आले, सगळे तुम्ही आज सहकारी माझे आला आणि या लोकांनी वेळात वेळ काढून आज आपण जानकी ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून जे पाठिंबा दिला आणि इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं संयोजन कमिटीच्या वतीनं आभार मानतो आणि मी माझं जास्त न बोलता थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राहिलेले आपलेच सहकारी मानतो, त्यामुळे पदापेक्षा आज त्यांनी कशाला महत्व दिलेलं आहे की आपले सगळे माजी सेवक येतात त्यासाठी त्यांचं आपण स्वागत करूया। मी सर्वप्रथम विनंती करतो सीबी भोसले साहेब तुम्हाला आणि विठ्ठल सावंत सत्कार करायचा तुम्ही, कारण ते शामराव जांभळे साहेब आहेत का? जांभळे साहेब कराडचे भोगेराम एस पाटील साहेब आहेत का? पण मी करत नाही। कारण आपण या आणि प्रदीप बरोबर आहे तुमच्याच त्या त्याच्यानंतर हिरोजी माने साहेब, हिरोजी माने साहेब हे सगळे इकडे बघा, इकडे त्यानंतर सन्माननीय भाऊ साहेबांनी
ठीक आहे ना, आता आपल्याकडे कोण असेल ना सरकारचे आणि जे इथं उपस्थित होते त्यांचा सत्कार केला, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर यशवंत काटणे साहेब उपस्थित आहेत, यांचा आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदावरती काम करतात. सहकारी साखर कारखान्यावरती म्हणून संचालक म्हणून काम करतायत, चेअरमन, व्हाईस चेअरमन म्हणून काम करतायत. या बरोबरीने वेगवेगळ्या दिग्गज अशा संस्थांच्याकडे अनेक मंडळी आपल्या ते काम करतायत. मला या सगळ्यांचा नामोल्लेख करायचा होता आणि कुठल्या पदावरती हे मला सांगायचं होतं. दुर्दैवाने एक 2च तालुक्यांची माहिती फक्त माझ्याकडे एका दुसऱ्या तालुक्याची आली. त्यामुळे मी आता व्यक्तिशः गुणाचा उल्लेख न करता आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर समाज जीवनामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने या वेगवेगळ्या पदांवरती काम करताय, या सगळ्यांसाठी त्याच्या कामांसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. यानंतर मी सरकारच्या बाबतीत विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. कारण मला तुमच्या सर्वांची मनोगत ऐकायची होती. सुजितलांनी तसं सूचनाही दिल्या होत्या. मला एक छत्रपतींच्या बरोबर बाबाराजांच्या बरोबर एक 12:15 एक मीटिंग ठरलेली. ऍक्च्युअली ती मीटिंग होती 11ला. तर तुमच्या प्रेमासाठी मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी नाहीये, तर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माझ्या परिवारातील माझे सर्व सहकारी ज्यांनी तुमच्या आशीर्वादानं मला ह्या खुर्चीपर्यंत पोहोचवले, ते सर्व माझे सहकारी आणि संचालक मंडळ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या ठिकाणी मला खूप असा आनंद होतो एवढ्यासाठीच. या ठिकाणी जो कार्यक्रम आपण जो आयोजित केलेला आहे, आता त्यामध्ये सुजितचे कनसे साहेब, त्याच्यानंतर रवी साळुंके एक दिवशी माझ्याकडे आले. मला त्यांनी माझ्यासमोर ही कल्पना मांडली. मी त्यांना खूप असं त्यांना धन्यवाद दिले, कारण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे एकदा झाला असेल मागे, पण जवळपास 25-30 वर्ष केव्हाही असं गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण कुणीच आयोजित केलेला नाहीये. आणि ही संकल्पना मांडल्याबद्दल आणि त्यांनी आयोजन केलेलं उत्तम, त्याबद्दल त्यांना मी खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि आपल्या बँकेमध्ये एक असं उल्लेखनीय असं काम केलंय ते लिंबे साहेब. त्यांच्या कामामुळं त्यांना या बँकेचं संचालक पद प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपण पाहतो छत्रपती संभाजी पतसंस्थेची अत्यंत यशस्वीपणे धुरा सांभाळून एक नावलौकिक प्राप्त केलेलं आहे ते आमचे लिंबे साहेब. त्याचबरोबर यांनी अनेक मला वाटतं 3-4 वर्ष बँकेची जनरल मॅनेजर ही पोस्ट होती, म्हणजे आता CEO ती जनरल मॅनेजर असलेले CB साहेब. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक क्षीरसागर साहेब. सुजित मगाशी म्हणला उद्दिष्ट पूर्तता झाली, पण ते खरंच त्यांचा पण एक चांगला आदर्श घेण्यासारखे क्षीरसागर साहेब. आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या वक्तृत्वाद्वारे दिशा दिली, मार्गदर्शन केलं, असं अभ्यासपूर्ण वक्ते असे जे आमचे गुरुवारी आहेत संभाजीराव पाटणे सर, त्यांचे चिरंजीव यशवंतरावजी पाटणे सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सातारा जिल्हा बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं म्हणजे या ठिकाणी मी आपल्याला माहिती आहे की मी 1990 रोजी या बँकेमध्ये रुजू झालो आणि त्यावेळेला काही चेहरे मला दिसत आहेत, काही माझ्या अगोदर पण रिटायर झालेले आहेत. सर्वच तुम्ही सिनियर मंडळी आहात. इथं आमचे आबा आहे, इकडे पवार साहेब आहेत, बरेच नवीन दिसले. इकडं आमचे परकाळे साहेब, त्याचबरोबर इकडं काकडे साहेब दिसत आहेत. बरेच असे चेहरे आहेत. इकडं आमचे पतंगे साहेब, भोसले साहेब, धमा साहेब, सर्वांचे चेहरे बघून मला खूप आनंद वाटला, म्हणजे मला प्रेरणा मिळाली. कारण मला सुद्धा जवळपास 37 वर्ष या बँकेमध्ये मी त्या वेगवेगळ्या पदावर काम करत असताना आपण मला सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. ज्यांनी मला या बँकेमध्ये काम करण्याची संधी दिली ते स्वर्गीय विलासरावजी पाटील उंडाळकर, ते आपल्या हयात नाही. अत्यंत दूरदृष्टी असलेला हा नेता होता. आपल्या बँकेचं एक भाग्य असं समजूया. आपण सगळे नशीबवान मंडळी आहोत, कारण एक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखं असं अत्यंत पुरोगामी विचाराचं नेतृत्व लाभलं आणि आपल्या बँकेची स्थापना 15 ऑगस्ट 1949 झाली, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 वर्षांनी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यावर फार असं काही बोलणार नाही, पण थोडंसं धावता मागोवा घेणं ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आपण बऱ्याच या ठिकाणी माझ्या अधिकाऱ्यांनी 75 वर्ष पूर्ण केले.
एक सेवक आहेत, मला वाटतं सुजित म्हटले 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आणि जवळपास 35-40 वर्षाचा आपण ह्या बँकेच्या कामकाजामध्ये आपण प्रवास केलेला आहे. तुम्ही सर्वांना या सातारा जिल्हा बँकेच्या जडणघडणीमध्ये आपलं फार मोठं मोलाचं योगदान आहे. बँक अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे बँकेला 120 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. जिथं जाईल त्या ठिकाणी पाटणेसर सातारा जिल्हा बँकेचं नाव घेतलं जातं. नाबार्डचे पुरस्कार असतील, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड असेल, बरेचसे क्षीरसागर साहेब आणि सर्व साक्षीदार आहेत त्याचे. मग नुसतं पुरस्कार आपल्या बँकेला मिळालेले नाही, पुरस्कार चांगल्या कामाचे मिळतात आणि त्या पुरस्काराच्यामुळं प्रेरणा तर आपल्याला मिळतेच, पण समाजासाठी काय केलं बँकेनं, लोकांच्यासाठी काय केलं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं समाजभिमुख जी धोरणं आहेत ती संपूर्ण राज्याला आणि देशाला दिशादर्शक ठरलेली आहेत. आपण पाहतो आपल्या बँकेमध्ये स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला आपले बाळासाहेब देसाई 1 वर्ष चेअरमन होते. त्यानंतर 15 वर्ष दौलतराव RD पाटील, रघुनाथराव दौलतराव पाटील 15 वर्ष, त्याच्यानंतर 10 वर्ष किसनवीर आबा, त्याच्यानंतर बिलारी गुरुजी, बकजाबा, अनेक मान्यवरांनी याच्यामध्ये आपलं केशवराव अण्णा, सुरेश अण्णा या सगळ्यांनी फार मोठं ह्या बँकेच्या याच्यामध्ये विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये फार मोठं योगदान आहे. जनार्दन गायकवाड साहेब तर 81 वर्ष पूर्ण झाले. तुमच्या मला कार्यक्रमाला येता आलं नाही, मला वाटतं यशवंत पाटणे सरच होते त्यावेळेला. तुमच्या याच्यावर मला खूप लिहायचं होतं. चांगलं काम केलं तुम्ही, सर्वच लोकांनी चांगलं काम केलं. समाजासाठी जो काम करतो तो खरा आपल्या निवृत्तीनंतरचं खरं यश मी असं समजतो. नोकरी करताना पगार मिळतो, आपण करतो पगारासाठी काम, पण त्याच्या बाहेर जो काम करतो तो खरा अधिकारी कर्मचारी असतो असं मला वाटतं. आपल्या बँकेला 75 वर्ष पूर्ण झाले. अमृत महोत्सव आपण पूर्ण केलेला आहे. चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आपल्याला चांगली बँक नावारूपास आली. सुरुवातीपासून ही ऑडिट क्लास पाटणेसर देशातल्या कुठल्याच बँकेला नाही आणि पहिलं 8 महिने वगळता सातत्याने जवळपास 75 वर्ष नफ्यात राहिलेली बँक आहे. प्रचंड तुम्ही लोकांनी मेहनत केलेली, प्रचंड कष्ट केलेलं आहे. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख असतो आप्पासाहेब भोसलेंचा. मला थोडासा सेवास मिळाला असेल. 20 वर्ष सर्वसाधारणपणे त्यांनी मॅनेजर म्हणून काम केलं, एक दिशा दिली. आबासाहेब वीर असतील, त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी फार काम केलेले. तर मला सातत्याने असं वाटतं की तुम्ही फार महत्वाची जी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जी बांधणी केली, जी डिसिप्लिन होती, ती डिसिप्लिन आणि त्याच्यामध्ये तुमचं जे डिव्होशन आहे त्यामुळे ह्या बँकेला फार उच्च अशी प्रतिमा प्राप्त झालेली आहे. मित्र, आपण पाहतो, मी काय माझ्याबद्दल काय फारसं बोलणार नाही. सुजितनं सांगितलेलंच आहे की आपण आज जे कृषी पर्यटन शहाजी साळुंखे एक दिवशी माझ्याकडे आले होते. त्यांची जमीन फारशी नव्हती, 3 एकर जमीन. कृषी पर्यटन आपल्याला माहिती आहे, आपण धोरणाला फार पक्के असतो. धोरण हे बँकेचं फार आपण त्याच्यामध्ये इकडं तिकडं आपण जात नाही. अर्थात ही शिस्त आपल्याला हे ऑडिट क्लास किंवा प्रॉफिटमध्ये नेण्यात जरी मदत होत असली तर मी अधिकाऱ्यांना एवढं सांगतो की आपला ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. लोक तुमच्याकडे काय येतात तर त्यांना तुमच्या बँकेची मदत हवी असते आणि म्हणून माझ्या जे जे सहवासात जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी बसलेले कायम मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवलेला आहे. आपल्याकडं आलेला कुठलाही अधिकार गमासाहेब परत गेलेला नाहीये. एखाद्या वेळेस कर्ज देता नाही आलं तरी चालेल, पण त्याचं आपण समाधान करता आलं पाहिजे, कारण लोकांचा आहे प्रचंड विश्वास आहे बँकेवर. बऱ्याचदा आपण म्हणतो की बँकेला 100% किंवा 98% असेल, 97% रिकव्हरी का असेल, NPA सतत 20 वर्ष 0%. हे का घडतंय? कारण तुम्ही लोकांनी, आपल्या नेत्यांनी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. सगळं विश्वासावर चालतं. सातारा जिल्हा बँकेमध्ये डिपॉझिट ठेवा आणि निर्धास्त राहावा, भीती काही नाही. आणि त्यामुळं लोकांच्या विश्वासावर ही बँक उत्तम प्रकारे कार्यरत काम करते. मित्र, आपण पाहतो सुरुवातीला भाग भांडवल जमवताना यशवंतराव चव्हाण साहेब आणि आबा सायकलीवर करंजकोपाने त्या भागामध्ये फिरत असत. किती त्यांनी त्याग केलेला आहे. नवीन लोकांना त्यागाची जाणीव नाही आहे. क्षीरसागर साहेब, मी खरं असं बोललं नाही पाहिजे. 2017 आणि 19 नंतरची ज्या बॅचेस आलेल्या आहेत त्यांना मी सातत्यानं माझ्या भाषणामध्ये उदाहरणं देतो. अरे ह्या लोकांचे पगार किती होते, तुम्हाला काय काय सुविधा दिलेल्या आहेत. पण अलीकडच्या पिढीमध्ये जिज्ञासा
प्रेम, आपुलकी तेवढीशी पाटील साहेब दिसून येत नाही, थोरात साहेब दिसून येत नाही. ही खंत आहे. प्रत्येकाला आयुष्यात रिटायर व्हावंच लागतं. तुम्ही रिटायर झाला, मी सुद्धा आज उद्या रिटायर होणार. मला 11 वर्ष या संचालक मंडळाने फार मोठी संधी दिलेली काम करण्याची. सातत्याने नवनवीन योजना आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ते करत असताना जसं संचालक मंडळ शेतकऱ्यांची आणि जे डिपॉझिटर आहे त्यांची बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करतो. मिळणाऱ्या नफ्यातून जवळपास 37% नफा हा शेतकरी आणि संस्था सक्षमीकरणासाठी त्याचं वाटप केलं जातं. हे आपण पाहतो. आपली दूरदृष्टी आपल्या नेत्यांची खूप आपल्यामध्ये सिनियर मंडळी आहेत. छत्रपती अभयसिंहराजे भोसले साहेब होते, आता रामराजे साहेब आहे, त्याचबरोबर दोन्ही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, बाबा मकरंदाबा, ही सगळी सिनियर मंडळी आहेत. आता सुद्धा त्यांचं मार्गदर्शन. पण मित्र हो, आता काळ खूप बदललेला आहे पाटणी सर. तुमच्या वेळेचं बँकिंग क्षीरसागर साहेब आणि आताचं बँकिंग त्याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपलं डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून 85% पेमेंट होतं आणि शाखेतून फक्त 15% पेमेंट होतं, की जे पूर्वी 85% शाखेतून आणि 10 ते 12% फक्त डिजिटलच्या माध्यमातून पेमेंट होतं. हा काळ सगळा बदललेला आहे आणि सगळी काळाची आव्हानं सातारा जिल्हा बँकेनं पेललेली आहेत. फिनाकल सारखं, इन्फोसिस सारखं सॉफ्टवेअर आपण स्वीकारलेलं आहे. देशामध्ये 351 बँकांमध्ये पहिली बँक सातारा जिल्हा बँक असेल की फिनाकल सारखं सॉफ्टवेअर स्वीकारलेलं. खूप गोष्टी सर सांगण्यासारखे आहेत. आबा, गाडगे आबा, आमचे बबनराव, आमचे साक्षीदार आहेत सगळी लोक. कर्मचाऱ्यांना खरं म्हणजे खूप सुविधा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी त्याचं पण मनातून येतच असतं सर. माझ्या कारकिर्दीमध्ये मी 1 जानेवारी 16ला CEO म्हणून चार्ज घेतला. 17ला पहिली हे झाली आपली स्केल रिव्हिजन झालं, पुन्हा मध्यंतरी झालं. 5,000 पासून ते 15,000 पर्यंत संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आपण स्केल वाढवायला त्याच्यामध्ये यश मिळालं. जसे शेतकऱ्यांना तुम्ही मदत करतो आपण, त्यांची बांधिलकी जोपासलेली आहे, तसे माझे कर्मचारी जे आहेत त्यांचं पण ह्या संस्थेच्या विकासासाठी फार मोठं डिव्होशन आहे आणि त्याच्यामध्ये माझे जे सिनियर मेंबर आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे. मी हे नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. 75 वर्ष पूर्ण झाली. 76 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेले. 76 वर्ष संपलं. 1 कोटीचं प्रॉफिट आपण आता 200 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. सगळे रेशो नाबार्ड आणि RBI प्रमाण आपण पूर्ण केलेले आहेत. सातत्याने आपण बघतो, मागच्या 2 वर्षापूर्वी देशात दशकामध्ये सर्वात उत्तम असणारी बँक म्हणून आपल्याला अमित शाह साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. मागच्या वर्षी मी गंगटोकला एक देशातील उत्तम बँक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. तुम्ही जे उभं केलंय, तुम्ही जे त्याग केलाय सगळ्यांनी, तावरे साहेबांना तर अजून आम्ही घेतो बँकेत. 75 वय त्यांचं, 76 वय. जो चांगलं काम करतो, जो प्रामाणिक आहे, त्याला संधी दिली जाते. आता बऱ्याच रिटायर लोकांना मी विनंती केली होती की तुम्ही बँकेचं मार्गदर्शक व्हा. आम्ही आता प्रत्येक रेल्वे साहेबांच्या संस्थेसारखी प्रत्येक आम्ही ब्रांचमध्ये कमिटी फॉर्म करतो. त्याच्यामध्ये तुमचं जर सजेशन मिळालं, फीडबॅक मिळाला, कारण नवीन जे कर्मचारी आहेत उद्धटपणाने वागतात. टीके साहेबांचा कधी फोन येतो, कधी थोरात साहेबांचा येतो, तिकडे कुठं त्याच्याहून साहेब तिथं जरा लक्ष द्या. आपलं म्हणणं बरोबर आहे. लोकांना जी सेवा मिळालेली आहे त्याची जाणीव राहिलेली नाही आणि तो बदल करण्याचं, भविष्यामधील बँकिंगमध्ये एक उत्तम काम करण्याचं आता फार मोठं चॅलेंज. काम तर चाललेलंच आहे, पण नवीन नवीन आव्हानांनी चॅलेंजेस येत आहेत. पूर्वी तुम्ही बँकेमध्ये असताना फक्त नाबार्ड सुपरविजरी अथॉरिटी होती, आता RBIची आता रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे पूर्णपणे आपल्यावर नियंत्रण आहे. फार बारीक लक्ष आहे, खूप बारकावे आहेत आणि त्यामुळं फार आम्हाला आता जागरूकपणे काम करावं लागतं. दररोज आमच्या मीटिंग मुंबई दिल्लीला असतात. खूप सूचना आहेत, खूप गाईडलाईन्स आहेत. आता नवीन क्षीरसागर साहेब 27 मास्टर गाईडलाईन्स आलेले आहेत. खूप नियोजनबद्ध काम केलं नाही तर भविष्यामध्ये खूप बँकेला अडचणी येऊ शकतात आणि म्हणून तो आम्ही सगळा प्लॅन केलेला आहे. मित्र, बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आपण सातत्याने बँकेच्या ध्येय उद्दिष्टांची किंवा ध्येय धोरणांची अंमलबजावणी करत असताना माझ्याकडे मागे हे सगळे रिटायर सेवक आले. साहेब म्हणले आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाहीये. आपला प्रस्ताव रिजेक्ट झाला होता. पाटणे साहेब, देशामध्ये पहिली बँक असेल की जे 1/9/2014 मध्ये जे रोस्टर होते त्यांना सगळ्यांना पेन्शन आपल्याला देण्यामध्ये यश मिळालेलं आहे.
त्यांचे साहेब येतात, 14 लोकांचे राहिले, 15 लोकांचे राहिले, अजून पैसे यायचे. त्यांचे साहेब 15 जुलैच्या आत सर्वांचे पैसे त्यांच्या आम्ही IAS अधिकारी असतील, नाबार्डमध्ये चांगले ऋणानुबंध प्रस्थापित केले असल्यामुळं ते शक्य होते. मी जातो, चर्चा करतो, बँक काय बघा, आम्हाला वंचित ठेवू नका. एक देशातलं एक चांगलं उदाहरण आहे, लोकांच्यासाठी काम करणारी बँक आहे. आमच्या 2-3 मीटिंग झाल्या. नितीन काकांच्या दिल्लीला गेलो मी 3 वेळा आणि त्याच्यामध्ये यश मिळालं आपल्याला. आता परत ते हरियाणाने त्याचा निकाल लागलाय, त्याच्यावर वर्किंग करतोय, म्हणजे दुप्पट पेन्शन होते का तेही आमचा प्रयत्न चाललेला आहे. बघूया त्याच्यामध्ये. मी आश्वासन देणारा पुढारी नाही, प्रत्यक्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. लेटच बी होपफुल. बघूया. दुसरा विषय होता केडर. केडरला का मिळू नाही पेन्शन? केडरचं सुद्धा अप्रुव्हल आणलं. 200 सेवकांना सुद्धा पेन्शन मिळणार. सचिवांना, केडरचे जे सचिव आहेत त्यांना सुद्धा. दारूवाले साहेब, हे सातत्याने जी प्रक्रिया आहे आपल्या कर्मचाऱ्यांना कुठली बेनिफिट देता येईल. तुम्हाला मला आनंद असा होतोय सांगायला, अनुकंपासारखं आपण धोरण घेतलं. 52 लोक त्याच्यामध्ये बँकेमध्ये समाविष्ट झाली. एखादा कर्मचारी जर निधन झालं तर त्याला 15-20 लाख रुपये मिळत नव्हते, 1 कोटीपर्यंत रक्कम सर आपण त्यांना उपलब्ध करून दिली त्यांच्या कुटुंबाला. हे परिवर्तन झाले. परंतु या नवीन लोकांना त्याची जाणीव नाही. तुम्ही किती कष्टानं काम केलेले मी जवळून पाहिलेले. मी ज्या वेळेला 89 साली जॉईन झालो त्यावेळेला मला इतकं आश्चर्य वाटलं, एवढी मोठी बँक, पण साध्या साध्या गोष्टीवर काटकसर किती. आम्हाला आमचे नारायणराव जाधव आणि परमेश्वर जाधव सांगायचे, सगळ्या कागदाचा वापर व्यवस्थित करा, तुम्ही कागद फार वापरताय. आम्हाला सवय होती, मी विद्यापीठात शास्त्रज्ञ होतो. 4-8 वेळी झाली कागद टाकून देतो, रॉंग म्हणले. बँकेतनं काटकसरीनं राहायचं असं मला त्यावेळेला शिक्षक त्यावेळेला आम्हाला शिकवण दिलेली. मला आश्चर्य वाटायचं. आणि ते घेऊन आम्ही ती संस्कृती, ते कल्चर घेऊन आजही चालले होते. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला. म्हणून मी सुजितला आणि पैसे साहेब आणि आरोग्य साहेबांना खरं म्हणजे आता पुढच्या वेळेला कुटुंबासह एकत्र आपण गेट टुगेदर त्यांना एक आनंद देण्याचा प्रयत्न करतो. आज दिवसभरामध्ये मी परत येणार होतो, पण आज रविवार असून सुद्धा वेगवेगळे, कारण दोन्ही मंत्री असल्यामुळे ते शनिवार रविवार इथं असतात आणि बँकेशी निगडीत अनेक बाबी असल्यामुळं शनिवार रविवार आम्हाला ऑफिसला थांबावं लागतं. आणि त्यामुळं तर म्हणजे खूप लोकांचं, गोरपडे साहेबांचं ऐकायचं होतं, कदम साहेबांचं ऐकायचं होतं. हे कोण नवीन आहेत मला ओळखीचे नाही, म्हणजे मला माहिती. तर बाकी सगळे चेहरे दिसत आहेत. इतका आनंद वाटतोय सगळ्यांचा बापू बघून, मला खूप म्हणजे प्रेरणा आली. तर अजून आपण काम केलं पाहिजे खूप. खरं म्हणजे हे या गेट टुगेदरचं फलित आहे असं मला वाटतं. आजचा दिवस आहे, आपण बघतो आजची अशी कृषी पर्यटन आपण 150 उभी केले महाराष्ट्र राज्यामध्ये. सगळ्या कृषी पर्यटन जास्त आपण उभी केले आणि सगळी बहुतांशी कृषी पर्यटन ही शासनाच्या सबसिडीशी जोडलेली आहेत. बँकांचं कामच आहे कर्ज देणं, पण शासनाच्या योजनांशी कशी निगडीत ठेवता येईल, त्यांना कसं बेनिफिट देता येईल, त्याचा आपला प्रयत्न असतो. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जे आहे मराठी समाजासाठी, त्याला आपण महाराष्ट्रात 1 नंबर, CMEGP याच्यामध्ये 1 नंबर, PMEGP मध्ये 1 नंबर. सगळ्या गोष्टी मी का आपल्याला सांगतोय की तुम्ही जी आम्हाला दिशा दिलेली काटकसर ती आपल्याला सुचवली, सुरुवातीला जी आम्हाला सांगितलेली त्या पद्धतीने आपण कामकाज चालू आहे. आजही प्लस मायनस होत असतं काळ बदलल्यावर, असं मी म्हणू शकत नाही ठोकपणे 100%. पण त्या लाईनवर, त्या धर्तीवर आम्ही काम करतोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं पाटणेश्वर यांच्यासारखे प्रतीत यश असे व्याख्याते आहेत, खूप त्यांनी नावलौकिक ह्या महाराष्ट्रामध्ये प्राप्त केलेला. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, सातारला अभिमान वाटला पाहिजे. बेळगावला जे अधिवेशन झालं तर त्याचे ते प्रमुख होते. बेळगावला जे आता अधिवेशन झालं तुम्ही सगळी माहिती घेत चला, कितीतरी मोठी या माणसं सातारा जिल्ह्याने दिली. मग आपले भोसले साहेब फलटणचे असतील, त्यांच्या तोडीचे हे आहे, अनेक मंडळी आहेत, त्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून जागृती करण्याचं काम करतायत. हे सुद्धा फार मोठं ॲप्रिशिएशन हे जिल्ह्याचं. आणि त्यांचे वडील तर माझे गुरु आहेत, मला त्यांनी खूप आशीर्वाद दिले. लिखाण कसं करायचं त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला शिकवलेलं आहे. आवर्जून उल्लेख करतात, पुरस्कार मिळाला की पहिला फोन त्यांचा असतो. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या पुढं सादर करायच्या होत्या, सांगायच्या होत्या. आपल्याला खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.
खूप अडचणी आहेत असतात डे टू डे. आपल्यासारखी मला जर माणसं जर मिळाली असती ना माझ्या वेळेला तर मी जगामध्ये 1 नंबर बँक करणार जगामध्ये. खूप मेहनत क्षीरसागर साहेब घ्यावी लागते. अक्षरशः डोकं फुटून इतक्या वेळा सांगावं लागतं. दे डोंट अंडरस्टँड. फक्त मोबाईल आणि बाकीचे उद्योग. ठीक आहे आपण सगळेच वापरतो. अँड्रॉइडचा जमाना आहे. आमचा शिपाई माझ्या केबिन मध्ये बाहेर बसला तर 2 शिपाई असतात त्याच्यात डोकं घातलेलं असतं. अरे बाबा म्हणतो सायलेंट वर तरी. हा बदल झालेला आहे. ठीक आहे आपण बदल स्वीकारलेला आहे पण तो बदल स्वीकारत असताना आपल्याला आपल्या लोकांनी सुद्धा कारण HRD ज्याला म्हणतो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ती जर सक्षम असेल चांगली असेल तर ती संस्था अत्यंत प्रगतीपथावर जाते. युरोप अमेरिका देशातलं पण उदाहरण घ्या. मी आत्ताच अमेरिकेला जाऊन आलो. पाटणे सरांना माहीत असेल ह्या बँकेच्या आशीर्वादानं संचालक मंडळाच्या माध्यमातून मला 35 देशामध्ये अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. वेगवेगळ्या कमिटीवर तुमच्या आशीर्वादानं राजेंद्र सरकारी हा जात नाही तो मांडत असेल बऱ्यापैकी पण मला नाव मिळालं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे. माध्यम असतो आपण. जो माणूस खुर्चीवर बसतो मग कोण जनरल मॅनेजर बसेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. ही खुर्ची कायमची नाहीये. संचालक मंडळाने समाजासाठी लोकांच्यासाठी तुम्हाला खुर्ची दिलेली आहे आणि याचं कधीही विस्मरण माझ्याकडून होत नाही आणि होणार नाही एवढंच मी त्याला सांगतो. आपल्या सर्वांचा आज 75 वर्ष पूर्ण झाले. आपल्या सर्वांचा सत्कार झाला. खूप आनंद वाटतोय. आपली मुलंही सगळी शिकलेली आहेत. बहुतांशी मी मागं म्हटलं होतं आमच्या प्रशासनाला की आपल्या कर्मचाऱ्यांची मुलं कुणी IAS झाले कुणी IFS झालेली आहे कुणी IRS झालेली आहे. त्या सगळ्यांची लिस्ट काढा त्यांचा सगळ्यांचा मेळावा घ्या आणि त्यांना सुद्धा वेगवेगळ्या काय बँकेच्या योजना आहेत तेही आपल्याला सांगता येईल. शैक्षणिक कर्जासारखी आपल्याला माहिती योजना आपण घेतली 40 लाखाचं कर्ज सर शेतकऱ्यांच्या मुलाला आणि आमच्या कर्मचाऱ्यांना 0% आपण उपलब्ध करून घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आपण सगळे काही DDO होता. सोसायटी सक्षमीकरण असेल. देशामध्ये 1,05,000 विकास संस्था आहेत त्याच्यातल्या 60,000 नफ्यात आहेत. राज्यामध्ये 22,000 विकास संस्था आहेत त्यातल्या 9,000 नफ्यात आहेत आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 960 पैकी 925 संस्था नफ्यात आल्या. आपल्याला 800 संस्थांनी डिव्हिडंडचं क्षीरसागर वाटप केलं. क्षीरसागर साहेब तर त्या आढावा घेताना आम्ही घेतो ती क्षीरसागर साहेबांचं उदाहरण घ्या. सुजित मागाशी बरोबर म्हणला उद्दिष्टाचं पण क्षीरसागर साहेबांनी मला पण सहकार्य तर त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य. आमचे जनरल मॅनेजर सबऑर्डिनेटला सुद्धा मोटिवेट करणं हे त्या अधिकाऱ्याचं काम असतं. सयाजीराव सांगपाळ नाही येत आज. पानसकर साहेब नाही. कैलासवाची राजे कदम साहेबांचं निधन झालं. राजाभाऊ जाधव ही सगळ्या मंडळीने त्यांच्या परीनं खूप चांगलं काम केलं. हेही मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगतो. मित्र बोलण्यासारख्या पाटणे साहेब कितीतरी गोष्टी आहेत. मी माझ्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ घेत नाही. आज दिवस तुम्ही एन्जॉय करा. तिथं फार चांगलं शहाजीनं तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली. एकमेकाचं इंटरॅक्शन ठेवा आणि परत एकदा भेटीची वेळ ठरवा आणि एकमेकाच्या भविष्यामध्ये सुखदुःखामध्ये सामील व्हा. आम्हाला काय जोपर्यंत चेअरमध्ये आहे तेवढी काय मदत करता येईल तेवढी निश्चितपणाने आपल्याला करेल एवढं मी या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं 75चं 100 90चं 100 किंवा त्याहून आधी त्यासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमचं आरोग्य चांगलं राहो. मग अशी दारूवाले साहेब मला वाटतं 80 वय असेल 80 चांगलं खेळते. आता नावं मला बरीच आहे तिथं. सगळे लोक जे आहेत चांगली हेल्थ ठेवली. आहार चांगला ठेवलेला आहे तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जिल्हा बँकेबद्दल निष्ठा चांगली होती आणि त्याचं ते फळ आहे असं मला वाटतं. कुठून तरी ते वेळ देत असतात. आपण जे काम करतो त्याचं काउंटिंग कुठंतरी होत असतं असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते काउंटिंग तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या हेल्थमध्ये झालेलं आहे असं मला वाटतं. अधिक न बोलता सर्व मला ज्यांनी आशीर्वाद दिले ज्यांनी मला CEO पदापर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त दिली ते सर्व संचालक मंडळ सर्व आश्रय जाते आणि तुम्ही सगळे शुभेच्छुक सर्वांना मी तुमच्या ऋणात राहणे पसंत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद जय सरकार. बाय हार्ट बोलतात आणि करताना तुला अगदी मनापासून करतात. साहेब उपस्थित सर्वांची तुम्हाला नम्र विनंती आहे की
विद्यमान आता असणाऱ्या सेवकांसाठी तुम्ही त्यांच्या अपेक्षेच्या कितीतरी पलीकडे जाऊन सगळं दिलेलं आहे. त्यांना आणखी मिळावं, त्यांनी आणखी चांगलं काम करावं. परंतु इथं बसलेल्यांची विनंती आहे की आम्हा माझे सेवकांसाठी सरकारी साहेब जे तुमच्या आणि रामभाऊ लेंबे साहेबांच्या आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून जे देता येणं करता येणं शक्य आहे ते करण्यासाठी आपण दोघांनीही आम्हा सर्वांच्या साठी प्रयत्न करावेत आणि त्या प्रयत्नांसाठी त्यांना टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊयात. ते प्रयत्नाला कुठे कमी पडणार नाही निश्चितपणाने. त्यामुळे हे ठिकाण काही मागण्याचं नाही. नाहीतर काय होतं अण्णा, आपण इथं बोलवायचं म्हणजे जेवायला बोलवायचं आणि पुन्हा म्हणायचं की तेवढी जरा बदली करता का जरा सर एवढं नका. त्यामुळे तुम्ही इथं बदगा टाका. आम्ही तुम्हाला काय सांगणार, तुम्ही संचालक मंडळ आणि सेवक आजी माझी ह्यांच्यामधलं कोण आहात, तुम्ही ब्रिज आहात, दुवा आहात. त्यामुळं सगळ्यांचा दुवा तुम्हाला निश्चितपणाने मिळतोय आणि दुवा म्हणून तुम्ही त्या पद्धतीने सगळ्यांसाठी काम करावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. आपण म्हणणार सर्वांना दीर्घायुष्य मिळावं. योगायोग असा आहे, आज आपल्यातल्याच एका माजी सेवक असा वाढदिवस आहे. माननीय जे.बी. भगत साहेब फलटण, चला या इकडं, तुम्हाला शुभेच्छा देतात सगळ्यांच्या वतीने. भगत साहेब कुठे आहे? त्यांचं नावच आहे जयवंत, यशवंत, गुणवंत, नामवंत, कीर्तिवंत असा हा भगत. आपले शिव त्याचप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करणारे उत्कृष्ट वक्ते आणि सातारा जिल्ह्याचे अभ्यास व्यक्तिमत्व आदरणीय पाटील साहेब आणि या कार्यक्रमाचे सर्व संयोजक शेख साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व सेवानिवृत्त माझ्या सर्व सेवानिवृत्त या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला माहेर आल्यासारखं वाटतंय. असं हा सुवर्णयोग तुम्ही सगळ्यांनी शेख साहेब हा सुवर्णयोग घडवून आणला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप असं धन्यवाद. मला शेख साहेबांनी फोन केला म्हणजे सेवकांचा असा मेळावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि पहिलाच मेळावा आपण या ठिकाणी डॉक्टर साहेब घेतोय. तर तुम्हाला वेळ मिळेल का? शेख साहेबांना सांगितलं अहो मी सुद्धा माझी सेवकच आहे ना, वेळ मिळेल का असं का विचारता? कारण मला सुद्धा तुम्हाला सर्वांना भेटायची, तुमच्या बरोबर बोलायचं, तुमच्या बरोबर हितगुज करायचं हे मला सुद्धा फार त्याची आतुरता लागलेली आहे. आणि पाटील साहेब कुठल्या तरी मला वाटतं कवीनं सांगितलंय, मला तर त्या साहित्याचा एवढा अभ्यास नाही, परंतु ऋणानुबंधाच्या पडल्या भेटीत तृप्त झालो. तर आज जी तृप्तता आहे आपण सर्व एकमेकांना जे भेटणार आहोत त्याची जी तृप्तता आहे ती पुढील आयुष्यामध्ये आपल्याला एक प्रेरणा देण्याची एक शिदोरी आहे असं मला वाटतं. म्हणून संयोजकांचा या ठिकाणी हा निवृत्त सेवकांचा मेळावा आयोजित केल्याबद्दल असं खूप खूप असं मी धन्यवाद मानतो. आणि आपण सर्वजण अतिशय जिद्दीनं अतिशय अभ्यासानं ही बँक मोठी केली आणि त्यामुळेच आज सरकारी साहेबांनी सांगितलं 120 पुरस्कार बँकेला मिळाला. त्याचा पाया तुम्ही आम्ही सर्वांनी रचला. आज जरी यश मिळत असलं तरी या जिल्हा बँकेचा पाया तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले. त्यावेळेला काही कॅम्प्युटर नव्हते, बटन मारले की रिपोर्ट निघत होते, रात्रंदिवस बसून रिपोर्ट काढावा लागला. आता काय बाकी तुम्हाला लागत नाही, काही करावं लागतं. मग ज्या वेळेला तुम्ही जे काम केलं, तुम्ही जी बँक मजबूत ठेवली, त्यामुळं आज बँक यशस्वी होती. आणि सरकारी साहेबांनी मगाशी बोलून दाखवलं की आजकाल आत्ताचे सेवक जरा थोडेसे म्हणजे प्रामाणिकपणे किंवा मनापासून जिद्दीनं काम करत नाही, कारण त्याला ते आज सहजासहजी मिळालं. आपल्या कालावधीमध्ये आपल्याला सहजासहजी काहीही मिळालं
आणि मला बऱ्याच सेवकांनी सांगितलं, अहो आम्ही जर बँकेत गेलो तर तिथला क्लार्क सुद्धा आमच्याकडे उभं बघत, असं बरेच जणांनी मला सांगितलं. त्यावेळेला मी संचालक मंडळामध्ये विषय मांडला की मी माझ्या संस्थेमध्ये महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र आहे, तर तिथं मी सल्लागार नेमतो, जे आपल्या संबंधित ओळखीचे ते सल्लागार नेमतो आणि ते संचालकाचं सारखं त्या शाखेच्या संचालकासारखं मार्गदर्शन करतात. तर आपण बँकेमध्ये आपले जे निवृत्त सेवक आहेत ते ज्या ठिकाणी राहतात त्या शाखेमध्ये त्यांना सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव मी संचालक मंडळापुढे ठेवलेला आहे. कारण त्यामुळे तुमचा अनुभव हा नवीन सेवकांना दिला नाही. तुम्ही तुमची कामाची पद्धत, बँकेविषयी तुमची असणारी आत्मीयता तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. आणि तुमची जी खंत आहे ती आपल्याला बँकेमध्ये बाबा कोणी विचारत नाही. तर वाटतं ना, मी या बँकेसाठी 30 वर्ष 35 वर्ष रात्रंदिवस काम केलंय आणि मला बँकेत गेल्यानंतर मला कमीत कमी सन्मानाने तिथल्या शाखा पटवाने विचारलं पाहिजे, या साहेब बसा, काय तुमची सेवा आहे, काय तुमचं काम आहे, तुमची तब्येत कशी काय. ही खरं म्हणजे त्या सेवकाचं कर्तव्य आहे तिथल्या अधिकाऱ्याचं. परंतु दुर्दैवानं तसं घडत नाही आणि म्हणून प्रत्येक शाखेमध्ये आपल्या सेवकांना सल्लागार नेमावं अशा प्रकारची एक मी संचालक मंडळामध्ये म्हणजे माझं मत व्यक्त केलं नाही. बघू आता कशा पद्धतीनं त्याची ही होती. म्हणजे तुम्हाला कमीत कमी बँकेत गेल्यानंतर असं वाटणार नाही की आपल्याला इथून बाबा वागणूक चांगली मिळत नाही. आणि तुमच्या ह्या भावनेशी मी सहमत आहे आणि संचालक म्हणून या संदर्भात मला काय करता येईल ते मी मला करण्याचा प्रयत्न राहील. आणि खरं म्हणजे आता 14 नंतरच्या सेवकांना जी आपली पेन्शन मिळाली त्यामध्ये आपले चेअरमन साहेब आदरणीय नितीन काका यांचे फार मोठे प्रयत्न आहेत. दिल्लीला जाऊन त्यांनी अर्थ मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटले, अर्थ सचिवांना त्या ठिकाणी भेटले, त्या ठिकाणी प्रायव्हेट कमिशनर साहेबांना त्यांनी स्वतः भेटले. आणि एक आपणाला खरं म्हणजे एक सहकारामध्ये महाराष्ट्रात मला वाटतं आपली पहिलीच बँक आहे की 14 नंतरच्या सेवकांना ही पेन्शन आता मिळते. खरं म्हणजे आपण त्यासाठी आपले चेअरमन आदरणीय नितीन काका पाटील, त्याचप्रमाणे आपले बाबाराजे जे आता बांधकाम मंत्री आहेत, त्याचप्रमाणे मकरंद बाबा जे संचालक आदरणीय रामराजे असतील, यांचा अभिनंदनाचा ठराव एक पास करावा असे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. कारण सेवकांच्यासाठी त्यांनी आपुलकीची या ठिकाणी दाखवली आणि आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपली पेन्शन वाढीसाठी जे प्रयत्न करीत आहेत त्यासाठी त्यांचा एक अभिनंदनाचा ठराव आपण मांडूया आणि सर्वांनी हात वर करून हा ठराव मांडावा अशा प्रकारची मी विनंती करतो. धन्यवाद. त्यानंतर एक चिठ्ठी इथं आलेली आहे 2014च्या अगोदरच्या सेवकांना सेवानिवृत्तीसाठी काय प्रयत्न करावा. तर त्या दृष्टीने बरं का आता 2014 म्हणल्यानंतर मी सुद्धा तुमच्यामध्ये आहे. परंतु परिस्थिती अशी आहे की ते केंद्रामध्ये अजून तशा प्रकारचा त्यांनी प्रस्ताव स्वीकारलेला नाही आणि असा प्रयत्न बँक पातळीवर आम्ही करतो आहोत. जर त्याला यश आलं तर आम्हाला सर्वांना त्याचा फायदा होईल आणि या संदर्भात आम्ही थोडंसं या संचालक मंडळाच्या मार्फत काय नितीन काका खासदार आहेत आपले अध्यक्ष, त्यांच्यामार्फत काय प्रयत्न होत आहेत का त्याचाही आपण प्रयत्न करूया. आणि तशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो की आपण त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्र, मी या बँकेचा सेवक आणि मला या बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही मी माझं भाग्य समजतो. कारण आता जे समोर जे बरेचसे सेवक आहेत, सेवक साहेब तुमच्या सहित
सर्व त्यांनी मला बँक शिकवली, मला बँक समजली. बँकेत याच्या अगोदर काय बँक म्हणजे काहीच माहिती नव्हतं ना आपल्याला. तर इथं एम डी पवार साहेब बसले, आता मला वाटतं 25 वर्षातून त्यांची माझी भेट झाली. हो, तर त्यांनी मला सांगितलं ही जमिनीची स्लिप असते, ही नावेची स्लिप असते, ह्याला विड्रॉल मागतात, ह्याला किर्द मागतात. तर अशी माणसं समोर आहेत आणि शेख साहेब तुम्ही अशा लोकांची माझी भेट घालून दिली. परत तुमच्या संयोजकांना परत एक धन्यवाद. मी बँकेचा संचालक झालो म्हणजे तुम्ही सर्वांनी घालून दिलेली शिस्त, त्यामुळे मी बँकिंग शिकलो, शिस्तप्रिय शिकलो. मला चांगलं बोलता येत नाही पण बँकिंग मात्र मला चांगलं करता येतं. कारण बोलण्याची सोय आपल्याला नाही, कारण आपण काम चांगलं करायचो, परंतु कुठं बोलायचं म्हणलं की आपण जरा मागा चांगल्या काम करणार होते ही वैशिष्ट्य. त्यामुळे मला भाषण तुमच्या समोर काही चांगलं करता येणार नाही, परंतु तुमच्या सहकार्याने, तुमच्या सहवासाने मी चांगल्या बँकिंग हे अतिशय चांगल्या प्रकारे शिकलो आणि त्याचा उपयोग मी माझ्या पतसंस्थेमध्ये करू शकलो. म्हणून आज महाराष्ट्रातल्या 10 पतसंस्थांमध्ये माझी एक पतसंस्था आहे. हे सगळे श्रेय ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला जात आणि सर्व माझे तुम्ही जे सर्व जे सहकारी आहात त्यांना हे श्रेय जातं. कारण तुम्ही सर्वांनी मला बँकेत शिकवलं. मी काम करत असताना तुम्ही मला सर्वांनी सहकार्य केलं. भोसले साहेब अनेक ठिकाणी मला म्हणजे अतिशय त्यांचं मार्गदर्शन लाभलं. म्हणजे असे गुरुस्थानी असणारे काय तुम्ही सर्व जे सेवक आहात, त्याचप्रमाणे मला सहकार्य करणारे आपण सेवक आहात. आणि मी पतसंस्थेमध्ये काम करत असताना रामभाऊ लेंबे एक चांगली पतसंस्था चालवतो असं मार्केटिंग तुम्ही ज्यावेळेला करता त्यावेळेला माझ्या पतसंस्थेचा व्यवसाय वाढतो. कारण जिल्हा बँकेचा सेवक हा अर्थकारणामध्ये त्याच्यावर समाजाचा विश्वास असतो आणि त्यांनी जर सांगितलं आमच्या सहकार्याची पतसंस्था आहे बघा खूप चांगली पतसंस्था आहे, अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यामुळंच मला ज्या बँकेमध्ये मी नोकरी केली त्या बँकेचा संचालक होण्याची संधी मिळाली. ही तुमच्या सगळ्या सेवकांचं, तुमच्या सगळ्या सहकार्यांचं की मला मार्गदर्शन आहे, मला सहकार्य आहे, मला सदिच्छा आहे. तर असं मी या ठिकाणी समजतो. आजचा दिवस माझ्या दृष्टीनं अतिशय चांगला दिवस आहे. तुम्हाला भेटण्याची ऊर्जा मला सर्वांनाच मिळणार आहे आणि ती काम करण्याची ऊर्जा जवळजवळ वर्षभर राहील अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण खरं म्हणजे अतिशय आनंदी दिसतात. तुम्ही सर्वजण दररोज व्यायाम करत जा, प्राणायाम करत जा, अतिशय चांगल्या पद्धतीने कुटुंबामध्ये राहत जा. आता सरकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुम्हाला प्रत्येकाची 100वी या ठिकाणी साजरी करण्याची संधी सर्वांना मिळावी आणि जिल्हा बँक तुमच्या या सर्व कामकाजामध्ये करीत असताना जिल्हा बँकेला अतिशय स्वाभिमान आहे आणि तुमच्याबद्दल अतिशय आदरभाव जिल्हा बँकेला आहे. आणि अशा प्रकारचे तुम्हाला परत एकदा सर्वांना दीर्घायुष्य लाभावं, तुम्हाला परमेश्वरांचं तुमचं आरोग्य चांगलं लाभावं अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.